डोक्यात बंदुकीची गोळी लागल्यामुळे सचिन जागेवरच गतप्राण झालेला होता। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडला होता। उद्योजक सचिनची हत्या झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली। मात्र या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा पुरावा घटनास्थळावर नव्हता। त्यामुळे पोलिसांसमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान होते। हा खून कुणी केला, का केला, कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। छत्रपती संभाजीनगर परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहत वाळूज परिसरात साजापूर येथे बालाजी नगरामध्ये लघु उद्योजक सचिन साहेबराव नरोडे वय 37 हा राहत होता। तो 4 वर्षापासून आपले सेवानिवृत्त शिक्षक वडील साहेबराव नरोडे, आई शोभा आणि 12 वर्षाची मुलगी स्वरांजली यांच्यासोबत राहत होता। सचिन हा अधिकच तापट स्वभावाचा होता, त्यामुळे तो नेहमी सर्वांच्या विरुद्ध पद्धतीने वागत होता। आता घरच्यांना याची सवय झाली होती, त्यामुळे ते सचिनच्या स्वभावाला पूर्णपणे जाणून होते। लग्नानंतर त्याच्यात फरक पडेल असे आई वडिलांना वाटत होते। त्याचे लग्न 2009 मध्ये गंगापूर तालुक्यातील बुट्टे वडगाव येथे शीलासोबत झाले होते। शीलासोबत लग्न झाल्यानंतरही त्याच्यात कोणताच फरक पडला नाही। दरम्यान शीलाचे घरात होत असलेल्या नेहमीच्या वादामुळे तिने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला। सर्वांच्या संमतीने सचिन आणि शीला हे दोघेही जवळच असलेल्या लासूर स्टेशन येथे राहायला गेले। लघु उद्योजक असल्यामुळे सचिन हा नेहमी पैशाच्या व्यवहारात व्यस्त असायचा। या दरम्यान 2012 मध्ये त्याला कन्यारत्न झाले। आता पत्नी आणि लहान मुलीची जबाबदारी त्याच्यावर होती, तरी त्याच्या वागण्यात फरक पडला नव्हता। परिणामी तो आणि त्याची पत्नी या दोघांमध्ये नेहमी वाद होऊ लागले। तोही पत्नीवर चिडून होता। दुसरीकडे सचिनची ओळख परिसरातील पोलीस ठाण्यात असलेल्या पोलीस असणाऱ्या पूजाशी झाली। घरात पत्नीसोबत होत असलेल्या वादामुळे सचिन आता पूजाच्या संपर्कात जास्त येऊ लागला। दोघांमध्ये संवाद वाढू लागला। सचिनला आता आपली दुःख सांगण्यासाठी जवळची मैत्रीण सापडली होती। त्यामुळे मनाने जवळ आलेली पूजा आणि सचिन दोघेही तणाने एकरूप होण्यास फारसा वेळ लागला नाही। नेहमीच्या गाठीभेटीमधून आता दोघेही फावल्या वेळेत एकमेकांना भेटू लागले। एकांतात दोघे मनसोक्त आनंद भोगू लागले। आता त्याला पूजाशिवाय काही सुचत नव्हते। तो पूजावर प्रेम करू लागला होता। परिणामी त्याचा शीलासोबत झालेला संसार उद्ध्वस्त झाला, कारण तिला संशय आला होता। त्यामुळे तिने सचिनला चांगलेच खडसावले। दोघात झालेल्या वादातून अखेरीस तिने सचिनसोबत घटस्फोट घेतला आणि वेगळे राहण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता सचिन हा पूर्णपणे मुक्त झाला होता। त्यालाही सतत वाद घालणाऱ्या शीलासोबत राहण्यास आवडत नव्हते। आता सचिनला पूजासोबत मनमोकळे राहण्यास रान खुले झाले होते। मात्र पूजासोबत वाढलेली जवळीक त्याच्यासाठी घातक ठरणार होती याची त्याला कोणतीच कल्पना नव्हती, कारण पूजाचे प्रकरण वेगळेच होते। पोलीस दलात कार्यरत असलेली पूजा ही निलंबित पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी होती। एकाच पोलीस ठाण्यात दोघेही कार्यरत असताना पूजाचा पती म्हणजेच रामेश्वर काळे याच्यावर सहकारी महिलेच्या छेडछाड प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पतीचे हे वागणे पूजाला खटकले, त्यामुळे तिने पतीसोबत न राहण्याचा निर्णय घेतला। रामेश्वर हा देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात असताना त्याने दुसऱ्या मुलीसोबत प्रेमाचे नाटक केले होते। ही बाब समोर आल्यानंतर पूजाने त्याच्याशी पूर्णपणे संबंध तोडून टाकले होते। तेव्हापासून रामेश्वर आणि पूजा हे दोघेही वेगळे राहू लागले होते। या दरम्यान पूजाच्या आयुष्यात सचिन सारखा लघु उद्योजक आला। तरणा बांड व पैसेवाला सचिन तिला आवडला होता। तिला तो मोठा सहारा वाटू लागला होता। साहजिकच ती पती रामेश्वरला जवळ येऊ देत नव्हती। आपली बायको आपल्याला टाळते या विचाराने रामेश्वर वैतागला होता। मात्र विभागातील कारवाईमुळे तो नरमाईची भूमिका घेत होता। पत्नीपासून वेगळे राहणे त्याला आता नकोशी वाटत होते। त्यासाठी त्याने पुन्हा एकदा समेट घडून आणण्याचा प्रयत्न सुरू केले। पूजा मात्र काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती। त्यातच रामेश्वर 2022 मध्ये हत्येखोरीच्या प्रकरणातही अडकला होता। त्यामुळे तो पूर्णपणे नोकरीवरून काढून टाकल्यासारखा झाला होता। या अडचणीत त्याला पूजाही सोडून गेली होती। आता पूजा आपल्याला मिळणार नाही याची त्याला मोठी खंत वाटत होती। तो निराश असताना त्याला आपली पत्नी पूजाचे उद्योजक सचिन सोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती मिळाली। तसा तो भडकला। सचिनमुळेच आपली बायको आपल्याजवळ येत नाही, त्याच्यामुळेच आपला संसार मोडला आहे अशी रामेश्वरची भावना झाली। त्यामुळे तो आता सचिनला संपवण्याचा विचार करू लागला। अनेक ठिकाणी आता पूजा आणि सचिन हे दोघेही फिरताना दिसू लागले। तिला सचिनसोबत फिरताना पाहिल्यावर रामेश्वरच्या तळपायाची आग मस्तकात जात होती। रामेश्वरने सचिनचा गेम करण्याचा निर्णय घेतला। पोलीस दलात घेतलेले प्रशिक्षण आता आपल्या कामी येईल याच विचाराने त्याने खास प्लॅन तयार केला। आपला संसार उद्ध्वस्त करणाऱ्या सचिनला धडा शिकवण्यासाठी त्यांनी वेगळीच योजना आखली। तो सचिनच्या मागावर होता।
तो 1-2 महिने सचिनच्या बारीक हालचालीवर लक्ष ठेवून होता. सचिन कुठे जातो, घरातून कधी बाहेर पडतो, घरी परत कधी येतो याची पूर्ण माहिती आता रामेश्वरला झाली होती. सचिन राहत असलेल्या भागातच राहण्याचा रामेश्वर विचार करत होता. त्यासाठी त्याने भाड्याने रूम घेण्याचा निर्णय घेतला. तो रूम शोधत फिरू लागला, मात्र त्याला रूम मिळाली नाही. दरम्यानच त्याने आपला सहकारी लक्ष्मण याला घेऊन मध्य प्रदेश येथून पिस्तूल विकत आणले. याच पिस्तूलने तो सचिनचा गेम करणार होता. तिकडे पूजा पूर्णपणे सचिनच्या प्रेमात अडकली होती. ते दोघेही तन-मन धनाने एकत्र आले होते. सचिन तिला आता पूर्णपणे आपली मानत होता. पूजाही त्याला अंतर देत नव्हती. दोघेही शरीर सुखाच्या एका वेगळ्या विश्वात रममाण होऊन आपले भूतकाळातील दुःख विसरत होते. सचिन पूजाच्या इतका अधीन झाला होता की त्याने तिच्या नावावर फ्लॅट केला होता. तसेच पूजाही सचिनला महागडी डस्टरकार वापरायला देऊ लागली होती. पोलीस दलात कार्यरत असलेली पूजा आता संधी मिळेल तेव्हा सचिनसोबत आयुष्याचा आनंद लुटू लागली. सचिनही तिला आनंद देण्यात कसलीच कसर सोडत नव्हता. दोघेही अगदी आनंदात डुंबत होते. मात्र हाच आनंद रामेश्वरला अधिकच दुखावणारा ठरत होता याची त्या दोघांनाही जाणीव नव्हती. हा आनंद संपवण्याचा निर्णय रामेश्वरने मनोमन घेतला होता. त्यासाठी तो पूर्णपणे तयारी करत होता. दरम्यान 6 मार्च रोजी पूजा आणि सचिन दोघेही सेलिब्रेशन करत असल्याची बाब रामेश्वरच्या कानावर पडली. वास्तविक 6 मार्च हा पूजा आणि रामेश्वरच्या लग्नाचा वाढदिवस होता. पण त्या दिवशी पूजा पतीसोबत नाही तर प्रियकर सचिनसोबत सेलिब्रेशन करत होती. ते दोघे मनसोक्त आनंद लुटतात. अगदी निर्धास्तपणे सचिन आपल्या बायकोचा उपभोग घेतोय. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला आपली बायको परपुरुषाला शरीर सुख देत आहे आणि आपण काहीच करू शकत नाही या विचाराने रामेश्वरच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो सुराने पेटून उठला. काहीही झाले तरी सचिनला कायमचे संपवायचे म्हणजे पूजा पुन्हा आपल्याला मिळेल असे वाटून रामेश्वर बेफाम झाला होता. तो संधीच्या शोधात होता. ही संधी त्याला 17 मार्च रोजी मिळाली. सचिन हा आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घरातील प्लंबिंगचे काम करत होता आणि त्याच वेळेस रामेश्वर डबा धरून बसला होता. त्याचे सगळे लक्ष सचिनवर होते. अचानक रात्री 8च्या दरम्यान लाईट गेली. ही संधी साधून डबा धरून बसलेल्या रामेश्वरने सचिनला आवाज दिला. आपल्या नावाने हाक आल्याने सचिनने प्रतिसाद देत पाठीमागे वळून पाहिले. त्यासरशी पिस्तूल रोखत रामेश्वरने फायर केले. पिस्तुलीतून थेट सचिनच्या कपाळावर गोळी झाडली. दुसऱ्या क्षणी सचिन रक्ताच्या थरव्यात खाली पडला. अंधाराचा फायदा घेऊन रामेश्वरने आपल्या साथीदार लक्ष्मणसोबत घटनास्थळावरून पळ काढला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला. लोक कसला आवाज झाला हे पाहण्यासाठी बाहेर पडले तेव्हा रक्ताच्या थरव्यात उद्योजक सचिन नरोडे हा पडलेला दिसला आणि सर्वांना मोठा धक्काच बसला. सचिनचे वडीलही आवाज आलेल्या दिशेने घरामागे गेले आणि त्यांना मोकळ्या जागेवर सचिन पडलेला दिसला. त्याच्या डोक्यातून रक्त पडलेले होते. दरम्यान जमलेल्या लोकांच्या मदतीने त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. तसेच सचिनला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी खटपट सुरू केली. डोक्यात बंदुकीची गोळी लागल्यामुळे सचिन जागेवरच गतप्राण झालेला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडलेला होता. उद्योजक सचिनची हत्या झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली. मात्र या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा पुरावा घटनास्थळी नव्हता. त्यामुळे MIDC पोलिसांसमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान होते. पोलिसांनी या प्रकरणाचा 4ही बाजूंनी तपास सुरू केला. मात्र सुरुवातीचे 2 दिवस कुठल्याही प्रकारचा त्यांना क्लू मिळत नव्हता. दरम्यान सचिनचा खून केल्यानंतर रामेश्वर काळे आणि लक्ष्मण जगताप हे दोघे दुचाकीने वैजापूरला पळून आले होते. आपला प्लॅन सक्सेस झाल्याचा आनंद रामेश्वरला झाला होता. त्यामुळे त्याने वैजापूर गाठल्यानंतर व्हॉट्सॲपवर तूच माझा खरा मित्र राम लखन असा स्टेटस ठेवून सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्याचे हे स्टेटस त्याला गजाआड करू शकते याचा विचारही रामेश्वरने केला नव्हता. हे स्टेटस लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला दिशा दिली. पोलिसांनी लक्ष्मण जगताप याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तो काही बोलण्याच्या तयारीत नव्हता. नंतर रामेश्वरलाही ताब्यात घेतले. तोही काही बोलत नव्हता. पण त्याने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो गुन्हेगार होता. अखेरीस त्याने तोंड उघडलेत. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. विभक्त राहत असलेल्या आपल्या पत्नीसोबत संबंध ठेवल्यामुळे चिडून आपण सचिनचा गेम केल्याने रामेश्वरने सांगितले. यामध्ये त्याने लक्ष्मण जगताप याची मदत घेतल्याचेही सांगितले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.